अमरावतीमध्ये आज शरद पवार, नितीन गडकरी आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीच्या निमित्त तिन्ही नेते येणार एकत्र। राज्य मागासवर्गीय आयोगाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। नवे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा घेणार आढावा। पुण्यातील जुन्नरमध्ये अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा, शरद पवार आणि सुप्रिया सुळेही होणार सहभागी। लोकसभा निवडणुकीसाठी मोदी-शहा धक्कातंत्र वापरण्याची चर्चा, दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी नाही, लवकरच उमेदवारांच्या घोषणेची शक्यता। राम मंदिर हा खरा मुद्दा की बेरोजगारी आणि महागाई? काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदांचं वक्तव्य। राम मंदिराच्या ऐवजी खऱ्या मुद्द्यांवर बोला, पित्रोदांचा मोदींवर निशाणा। राज्यामधील ऊस एफआरपीचा वाद थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। आता एफआरपीचं धोरण राज्य सरकार जाहीर करणार। महसूल विभाग निहाय साखर उतार्यानुसार एफआरपीचा दर ठरणार। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 2 दिवसात विक्रमी उलाढाल। 171 घोड्यांच्या विक्रीमधून 73 लाख रुपयांची उलाढाल। 3000हून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल। अभिनेता सलमान खानचा आज 58वा वाढदिवस। जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। सलमानच्या घराबाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची गर्दी।